नमस्कार मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, इथे वनरक्षक विभागामध्ये सर्वात जास्त वॅकन्सी निघणार आहे. तर महाराष्ट्र राज्य नागपूर येथे कार्यालयामध्ये इथे वन विभागमध्ये सर्वात जास्त वॅकन्सी निघणार आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये किती वॅकन्सी निघणार, तर मित्रांनो 12,991 अशा वॅकन्सी इथे निघणार आहे. तर मित्रांनो, ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. तर मित्रांनो, तुम्ही तयारीला लागा. लवकरात लवकर ही वन विभागातर्फे ही वॅकन्सी येणार आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट वगैरे काय राहणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत. तर हे आहे त्यांचं ऑफिशियल लेटर आलेलं आहे. तर लवकरात लवकर ही वॅकन्सी निघणार आहे. मित्रांनो, तुम्ही तयारीला लागा. दिनांक बघू शकता 5/12/2024 रोजी ही ऑफिशियल नोटिफिकेशन इथे प्रसारित झालेली आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या वॅकन्सी राहणार आहेत याच्यामध्ये, तर इथे वन प्रशिक्षण कार्यालय बाह्य यंत्रणेद्वारे शक्य असणाऱ्या कामाचे स्वरूप व त्याकरिता आवश्यक मनुष्यबळ. तर याच्यामध्ये शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार, रक्षक इत्यादी स्वरूपाच्या कामाचा समावेश इथे राहणार आहे. अशा प्रकारच्या इथे वॅकन्सी निघणार आहेत. तर मित्रांनो, ब मध्ये काय राहणार आहे, तर ब विभागामध्ये वन विभागांतर्गत या क्षेत्रीय कामासाठी फील्ड वर्क नियमित आवश्यक मनुष्यबळ. खालील कामासाठी क्षेत्रनिहाय रेंज वाईज किती मनुष्यबळ आवश्यकता आहे, तर वायरलेस यंत्रणेसाठी लागणारे मनुष्यबळ, आपत्कालीन यंत्रणेसाठी लागणारे किंवा गस्त संरक्षणसाठी पण इथे अँटी स्मगलिंग, अँटी पोचिंग सेवा, वनीकरण, वृक्षारोपण, वनवे विजवणे, लाकूड तोड, लाकूड फाटा जमवणे इत्यादी वन्य कामासाठी लागणारे याच्यासाठी मनुष्यबळ ब मध्ये लागणार आहे. तर याच्यामध्ये वरील अनुषंगाने शासन माहिती सादर करणे आता खालीलप्रमाणे इथे माहिती दिलेली आहे. तर याच्यामध्ये कोणकोणत्या कामासाठी इथे मनुष्यबळ लागणार आहे ते सांगितलेलं आहे. शिपाई कामगार, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार, रक्षक इत्यादी कामासाठी इथे वॅकन्सी निघणार आहेत. तर मुद्दा क्रमांक अ मध्ये कोणकोणत्या प्रकारे लागणार आहे, तर इथे शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, रखवालदार, माळी स्वरूपाच्या कामाकरता इथे मनुष्यबळ इथे लागणार आहे. तर मित्रांनो, इथे तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे, तर इथे शैक्षणिक पात्रता आणि पेमेंट त्याच्यासोबतच काय राहणार आहे, तर इथे मित्रांनो तुम्हाला 10वी पास शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल. तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता 12वी पास असावी असे येणं सांगितलेलं आहे. कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त शिक्षण घेतले नसल्यास हमीपत्र उमेदवाराकडून लिहून घेण्यात येणार आहे. इथे कमाल मर्यादा 12वी पास न ठेवलेस उच्च शिक्षित उमेदवाराकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना इथे संधी मिळणार नाही आहे. तर याच्यामध्ये सदर पेमेंट किती राहणार आहे, तर 15,000 ते 47,000 पर्यंत इथे तुम्हाला इथे पेमेंट राहणार आहे. तर इथे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काम राहणार आहे, नियत क्षेत्र, वनसेवक, वनरक्षकाची मदतनीस, तसेच मित्रांनो परिमंडल वनसेवक, क्षेत्र सहाय्यकाची मदतनीस याच्यामध्ये पण काम राहणार आहे. तसेच वन प्रशिक्षण कार्यालयीन मदतनीस, संरक्षण पथक मदतनीस, शासकीय कार्यालय व इतर ठिकाणी मदतनीस, तपासणी नाका मदतनीस इत्यादी ठिकाणी ते काम राहणार आहेत. तर इथे तुम्हाला टोटल वेतन श्रेणी किती राहणार आहे, तर वेतन श्रेणी 15,000 रुपये राहणार आहे. मूळ वेतन 15,000, महागाई भत्ता इथे 6,900 रुपये असा राहणार आहे. घर भाडे भत्ता इथे 18% राहणार आहे 3,600 रुपये. स्थानिक पूरक भत्ता 90 रुपये, वाहतूक भत्ता 1,000 रुपये आणि कायम प्रवास भत्ता इथे 1,500 रुपये असे टोटल 28,000 रुपये असे राहणार आहेत. अशा प्रकारे एक वनसेवक 12 महिन्याकरता इथे 3,36,000 इतका खर्च येणार आहे. 12,991 अशा
पदाकरता ही सर्वात मोठी वॅकन्सी इथे निघणार आहे. तर तसेच मित्रांनो, तुम्हाला इथे आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, तर याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे. पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, रहिवासी दाखला, उमेदवाराची सही एक लागणार आहे, शाळा सोडल्याचा दाखला राहणार आहे. तसेच शैक्षणिक कागदपत्रे, उमेदवाराची सही, जातीचा दाखला, नॉन क्रिमिनल डोमासाइड आणि MSCIT जर झाली असेल तर त्याचं एक कागदपत्र लागणार आहे. अनुभव असल्यास त्याचं एक तुम्हाला काही सर्टिफिकेट लागणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.